नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण असं छान चटपटीत तळलेलं खातोच। त्यात म्हणजे पावसाळ्यामध्ये कोथिंबीरही जास्त प्रमाणात असते बाजारामध्ये आणि स्वस्तही असते, त्यामुळे आपण कोथिंबीर वडी नेहमी बनवतोच। तर आज मी तुम्हाला कोथिंबीरीची वडी बनवायला शिकवणार आहे। ही वडी आहे ती मी आज जास्त प्रमाणात तुम्हाला कशी बनवायची ते दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही जर फूड बिझनेस करत असाल किंवा कोथिंबीर वडी, आळू वडी असा याचा बिझनेस तुमचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी पडू शकतो। आणि जरी कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायची असेल तरी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा वडी कशी बनवावी हे सांगणार आहे। वडी कशी किती किलोनी विकावी हे पण सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला मग अगदी गावरान पद्धतीने आज कोथिंबीरीची वडी कशी बनवायची ते पाहूयात। चला मग कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। इथे मी 5 गड्ड्या कोथिंबीरीच्या घेतलेल्या आहेत। ह्या गड्ड्या छान साफ करून घेतलेल्या आहेत, निवडून घेतलेल्या आहेत। अगदी कवळा जो कोथिंबीरीचा पाला असतो तोच घेतलेला आहे। इथे मी घेतलेल्या आहेत 50 ते 60 ग्रॅम हिरव्या मिरच्या, 2 चमचे आपण जिरे घेतलेले आहे, एक 4 ते 5 कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। लसूण जास्त प्रमाणात मी वापरलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आपल्याला लागणार आहे, 1 वाटी आपण घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ, 1 चमचा हिंग, 3 ते 4 चमचे आपण घेतलेले आहेत पांढरे तीळ आणि 1 वाटी आपण घेतलेली आहे ज्वारीचं पीठ। आता सुरुवातीला आपण कोथिंबीर आहे ती अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचे कोथिंबीरीची वडी आपण ज्यावेळेस बनवणार आहे त्यावेळेस कोथिंबीर जी आहे ती अगदी बारीक चिरलेली हवी। बारीक चिरलेली कोथिंबीर असेल तर आपली वडी कट करताना आपल्याला त्रास होत नाही, वडी अशी पटपट कट होते। जर मोठी कोथिंबीर असेल तर वडी चिरताना त्रास होतो, म्हणून आपण अशा पद्धतीने अगदी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि अगदी कवळी कोथिंबीर घ्यायची आहे, म्हणजे वडीची आपली टेस्ट छान लागते। अशा पद्धतीने आपण कोथिंबीर आहे ती चिरून घेतलेली आहे। चिरलेली कोथिंबीर मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे। धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये घ्यायची आहे आणि त्यातलं सर्व पाणी आहे ते आपल्याला निथळून काढायचं आहे, पिळून काढायचं आहे। कोथिंबीरीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे, अगदी घट्ट पिळून घ्यायची आहे। आता त्यामध्ये आपण जे सर्व पीठ घेतलेलं आहे ते टाकूयात। तर सुरुवातीला मी 1 वाटी तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, पांढरे तीळ घातलेले आहेत, हिंग घातलेला आहे आणि आपण जे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घेतलेलं होतं त्याची अशी आबडधोबड पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे। 1 चमचा हळद घालायची आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, त्याचं प्रमाण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी एवढ्या कोथिंबीरीसाठी 2.5 चमचे मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण हलवत राहायचं आहे, एकजीव करायचं आहे आणि जसं लागेल तसंच त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे। तुमची कोथिंबीर किती ओलसर आहे, त्याच्यामध्ये किती ओलसरपणा आहे त्यानुसार त्याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ टाकावं लागतं। तर अशा पद्धतीने जेवढं पीठ त्याच्यामध्ये बसेल तेवढं मी पीठ टाकलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही कोथिंबीरीची वडी कमी प्रमाणात बनवा किंवा जास्त प्रमाणात बनवा, पण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये बसेल इथपर्यंतच टाकायचं आहे। म्हणजे त्याचा असा परफेक्ट अंदाज नाही आहे। कोथिंबीरीमध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त राहिलं असेल तर त्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त जाईल, पण लक्षात ठेवायचं की शक्यतो कोथिंबीर अगदी घट्ट पिळून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाही आहे, म्हणजे डाळीचं पीठ आहे ते कमी प्रमाणात लागतं आणि आपली वडीमध्ये जास्त पीठ लागत नाही। तर कोथिंबीरीच्या वडीला कोथिंबीरची टेस्ट राहते। अशा पद्धतीने असं घट्टसर मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे। आता ह्याच्या आपण वड्या तयार करून घेऊया। तर थोडंसं तेल मी हाताला घेतलेलं आहे, ते पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही आहे। ओट्यावरच ह्या वड्या मी बनवते, ओट्याला पण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने अगदी सहज मी असे रोल तयार केलेले आहेत। त्या सर्व मिश्रणाचे असे आपण रोल तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण वड्या बनवलेल्या आहेत। आता एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच चाळणीमध्ये आपण ह्या वड्या अशा पद्धतीने उकडण्यासाठी ठेवलेल्या आहेत। आता ही वडी उकडण्यासाठी मला कमीत कमी 1 तास लागलेला आहे। 1 तासामध्ये आपली ही वडी छान उकडलेली आहे। वडी कशी उकडली हे समजण्यासाठी वडीला हात लावायचा आहे। वडी आहे ती आपल्या हाताला चिटकत नाही आहे, म्हणजे आपली वडी आहे ती अगदी परफेक्ट उकडलेली आहे। कोथिंबीरीची वडी जर कमी उकडली गेली तर त्याचा चुरा होतो, वड्या व्यवस्थित पडत नाहीत। आपली वडी आहे ती अगदी छान उकडलेली आहे आणि अगदी थंड झाल्यानंतरच त्याच्या अशा पद्धतीने वड्या पाडायच्या आहेत। मी हे सर्व मिश्रण घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये माझ्या 2 किलो वड्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या वड्या कशा विकायच्या
तुम्ही जर वडी कच्ची देणार असाल, उकडलेली फक्त देणार असाल, 250 रुपये किलोपर्यंत देऊ शकता आणि तळून देणार असाल तर 400 रुपये किलो द्यावी लागेल. कारण वडी तळल्यानंतर त्याचं वजन कमी भरतं, म्हणजे आपल्याला वडी जास्त प्रमाणात तळावी लागते, म्हणून 400 रुपये हा रेट अगदी परफेक्ट आहे. तशा पद्धतीने मस्त आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता छान त्याला खमंग तळून घेऊयात. खमंग तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला वड्या टाकायच्या आहेत आणि वड्या छान अशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आहे की नाही सोपी कोथिंबिरीची वडी, अगदी मस्त अशी चमचमीत. अगदी पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, गरमागरम चहा आणि त्याच्याबरोबरही संध्याकाळच्या टायमिंगला कोथिंबिरीची वडी. घरचे सगळे खुशच होतील की नाही. माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये भेटूया.